हे जो पंजाबचे बैल आहेत हा. ते एक खासियत आहे. असं चुटकी वाजवल्यावर धावून पडल्या पाहिजे. त्या बैलामध्ये हुशारी समजमध्ये येते की हुशार केवढा आहे का, हा. तू धावू शिकते का नाही, हे एक निशाणी आहे पंजाबवाल्याची. ते आणि छंद नंतर म्हणजे मला कसं आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे हा. तर आपल्याला बैल जोडी ठेवण्याच पडते. हा. गाई म्हशी राहतातच आपल्या ते. हा. तिथे एखाद चांगला वासरू निघाला आपल्या घरी हा. तर त्याला प्रेरणा देवासाठी केल्या पाहिजे. छंद काही खराब घरी तयार नाही आहे. करणं. आपला आपला एक पुराण्या लोकांना जपून ठेवला आहे ना, आताच्या नाही आहे ना. हा. पटक्षेत्र आताच्या नाही आहे, पुष्कळ पुराण आहे. हा. पटक्षेत्र चालू राहिल्या पाहिजे. त्याच्यातून आपल्याला कसं आहे, शेतीची कामं झाले त्यानंतर जो आपल्याला जो थोडासा टाइम राहतो शेतकऱ्याकडे, त्या टायमिंगमध्ये पट होऊन जातात. तरी अंदाजे एक अंदाजित चारही बिल पकडून सारी 20-22 लाख रुपये गेले आहेत त्याच्यामध्ये. आणि प्रॉफिट नुकसान बी नाही आहे ना फायदा बी नाही आहे. काय पहिला वर्ष आहे. हा. पहिल्या वर्षामध्ये आपल्याला बैल बनवण्यामध्येच वेळ जातो. हा. आणि 2-3 महिने ते पंजाबचे बैल असल्यामुळे हा. तिथे कसं ते सेकंदच फायनल होते. हा. तिथे एकाच वेळेस सेकंदमध्ये जोडी दौडते. आपल्या इकडचा पट वेगळा आहे. आपल्या इकडे सेकंद आणि फायनल हे दोन प्रकारे पट होतो. सेकंद असल्यामुळे तिथे कसं आहे, बैल बनवत नाही, लावला की छोडला. नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या आपण डोंगरुटोला या गावामध्ये आहात आणि गोरेगाव जोड हा गाव आहे आणि गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये आहे. तर आपल्यासोबत आहेत गुड्डूदादा ठाकरे आहेत, जे गोंदिया डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करतात आणि आपल्या शंकरपटातील नामांकित मालक म्हणून यांची ओळख आहे. आता शेवटच्या पटामध्ये 1 नंबरच्या मानकरी यांचे ठरलेला होता. कोणता बोलत होता? येथे राम आणि अर्जुन. राम आणि अर्जुन. तर दादाच्या घरी आपण आलेलो आहोत, तर संपूर्ण माहिती जाणून घ्या. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. माझं नाव गुड्डू ठाकूर, राहणार डोंगरटोला, पोस्ट खवलाळा, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया. दादा, हा तुम्हाला किती वर्षापासून छंद आहे? मला हा पहिला वर्ष. पहिला वर्ष. आणि बरेचसे नाव झाला तुमच्या या वर्षी मध्येच. तर आता शेवटचा पाठ आमचा जरामोगावचा. हा. जरामोगावचा. सध्या आपल्याकडे किती बैल आहे? आपल्याकडे 4 बैल आहे. आणि घरी आता सध्या 2 आहेत ना? सध्या 2 आहेत. काय नाव आहे यांचे? अर्जुन सिंगम तिकडे. शेराराम. यांचे कोणता शेराराम आहे? हा अर्जुन आहे. हा सिंगम आहे. आणि राम आणि शेरा हे मध्य प्रदेशला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेला. तर कसा अनुभव आला दादा आपल्या यावर्षी शर्यतीमध्ये? नाही, असे पट झाल्या पाहिजे. त्याच्यापासून शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा मिळते आणि त्यातून जनावर पालण्याची संधी पण मिळते आणि तिथून चांगले चांगले बैल निघतात आणि त्याच्यापासून पशुपालनात चालना मिळेल. हे पट असे होत राहतील तर पालकांना चालना मिळेल आणि चांगले चांगले जातीचे जनावर पालण्याची कोशिश करेल. चांगल्या प्रकारच्या गायी विकसित होतील. आता आपल्या इकडची विकसित जात थोडी कमी झालेली आहे चांगल्या जातीची, तर आपल्याला पंजाबहून आयात करणं पडते. ही आपली मजबुरी आहे. नाही तर आपल्या इथे मुलकी म्हणून बैल येत होते, लभाने. आता ते लभाने तर दिसूनच नाही राहिल्यात आणि मुलकीचं बी प्रमाण कमी झाला. आता कसं आहे, ह्या जो गायी आहेत आपल्याकडे त्या चांगल्या जातीच्या नाही आहेत. एखाद गाय चांगली राहिली तर तिच्यामध्ये आपण जर्सी टाकतो, विजयमध्ये या गिर टाकतो. त्याच्या काळानं आपल्या इकडचे जो जनावर आहेत ते चांगले निघून नाही राहिले आहेत. त्या कारणास्तव आपल्याला पंजाबहून आयात करणं पडतं, नाही तर त्याची जरूरत नाही आहे. कसा वाटला तुम्हाला आपल्या म्हणजे या शर्यतीमध्ये, बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्हाला उतरायची प्रेरणा कशामुळे मिळाली? आता आमच्या गावामध्ये एक पड झालेला होता. ते छोटे छोटे युवक यांना पड भरवला होता. नंतर त्यांना थोडासा नियोजनाच्या कारणास्तव मला मग बोलवला त्यांना, तुम्हाला थोडासा सामोर राहायचं आहे म्हणे. तर आपण तिथे पड भरवलो. मी तर पहिले अगोदर बी पड भरत होते तर पड पाहत होतो. पटाची छंद मला अगोदर पासूनच होता, तर काही कारणास्तव आपण नाही करत होतो. गेल्या वर्षी आपल्या गावामध्ये पड भरवून तेव्हापासून चालना लागली की आपण बी आपल्याकडे 2 बैल असावे, नंबरचे असावे, असं आपल्याला चालना मिळाली.
यावर्षी त्या तरी अंदाजे तुम्ही किती पट केला का आधी? कमीत कमी 80-90 झाले असतील. 80-90 पट करून झाले. हा. हा. आणि यामध्ये सर्वात टॉपला तुमचे कोणते बैल पळाले? आमचे चारही बैल टॉपर आहेत. हा. कधी आता सालेभाटाला पट झाला, हम्म. त्याच्यामध्ये आपण सेरा आणि राम टाकलं होतं हम्म. आणि ते 3 नंबरला होते. हड्डी काकाजी सोबतच लागले होते. हम्म. आणि 2 नंबरला अर्जुन आणि सिंगम होते. हम्म. आता चारगावला पट केलो ना आपण, त्याच्यामध्ये अर्जुन आणि सेराही होते. हम्म. लोधी टोल्याला मग पट झाला तर तिथे राम आणि अर्जुन टाकून झाला. 1 नंबरला. 1 नंबरला. तर जारा मोगाव मध्ये आपण हा. सेरा आणि सिंगम हा. हे 2 नंबरला होते आणि अर्जुन आणि राम हे 3 नंबरला होते. तिथे शुक्लाजी सोबत होते दोन्ही जोडे. यावर्षी सर्वात मोठा तरी तुमचा पट कोणता झालेला? आता तर सध्या लोधी टोला लोधीडोला. आणि मध्य प्रदेशला बी झाला. हा. मध्य प्रदेशला आपल्या महाराष्ट्रामध्ये लोभी आहे. हा. लोभी मध्ये एकच नंबर होता राम आणि आपला नंदुरानं एक बाईक आणून झाली होती. तिथे 3 नंबरला होता. लोधीडोल्यामध्ये कोण होता विरुद्ध मध्ये 1 नंबरला? आपले हड्डी काकाजी. हड्डी काका दिसत होतं. आणि जसे तुमच्याकडे 4 बैल आहेत तर जोडीचे कातकर वगैरे कोण असतात? कधी आता येते जीवन भाऊ हा. बिशेन आहेत, परसोडी. त्यांचा मुलगा होता हे ती हा. सालेभाटा आणि आपला लोधी टोल्याला. हा. चारगावला आपल्याला MP चा सवार होता. हा. त्याचं नाव काय? राहुल राहुल सवार होता. हा. कधी शिव भैयाना बी चालवला MP वाले. शिव भैया बी आहेत. आणि ते बच्चन काकाचा एक कातकर होता, त्यांच्यासोबत एक बैल धावत होता आपला राम, त्यांचा एक कातकर होता. आणि तुमच्या बैलांची तरी खरेदी कुठून कुठून आहे? हे चारही बैल पंजाबची खरेदी आहे. पंजाबचीच खरेदी आहे. हा. आणि यात डायरेक्ट तुम्ही पंजाबवरूनच खरेदी केला का? हा, डायरेक्ट. अगोदर अर्जुन खरेदी झाला होता अशामध्येच. बारीकचाच वेळ होता, अशामध्येच अर्जुन घेऊन गेला होता. नंतर एक सिंगम घेऊन गेला. सिंगमच्या बाजूमध्ये सेरा आला. आपला घनखेराच्या 6व्याचा पट होता. फायनलच्या दिवशीच आमच्या पंजाबवाल्यासोबत बोलणं झाले होते सेरास. तो घनखेराचा पट होता, त्या दिवशी तो पहिला आलेला होता. पण घनखेराच्या पटामध्ये आपण भगवून गेलो नाही. किती रुपयाची तरी पण खरेदी करण्यात आली आहे तुमच्या बैलांची? हे तर स्वस्त आहेत आपल्या. तरी अंदाजे एक अंदाजित चारही बैल पकडून सारी 20-22 लाख रुपये गेले आहेत त्याच्यामध्ये. आणि प्रॉफिट नुकसान बी नाही आहे ना फायदा बी नाही आहे. काय पहिला वर्ष आहे. पहिल्या वर्षामध्ये आपल्याला बैल बनवण्यामध्येच वेळ जातो. कारण 2-3 महिने ते पंजाबचे बैल असल्यामुळे तिथे कसं ते सेकंदच फायनल होते. तिथे एकाच वेळेस सेकंदमध्ये जोडी दौडते. आपल्या इकडचा पट वेगळा आहे. आपल्या इकडे सेकंद आणि फायनल हे 2 प्रकारे पट होतो. सेकंद असल्यामुळे तिथे कसं आहे बैल बनवत नाही, लावला की छोडला. त्या कारणास्तव मग आपल्या इकडे ते भानगड येते. कारण की विरोधी जो जोड राहते त्याला वेळ देणं पडते. कारण की त्यांच्या बी बैल बनल्या पाहिजे, आपले बी बैल बनल्या पाहिजे. त्याच्या बादमध्येच हरिझंडी विणतो. त्याच्यासाठी आपल्याला बैलाला बनवणं पडते. तर 2 महिने असेच जातात नवीन मध्ये. जसं आता बैल एवढे टॉपला वगैरे पडाले तर आता सीझन तर खतम झाली, पण कुणाची मागणी वगैरे आली असेल ना का दादा बैल विकता का वगैरे म्हणून? मागणी तर पुष्कळ आले, फोन आले. बरं आता कसं आहे, आम्हाला आता बैल काढायचं नाही आहेत. अगर कोणी चांगला आपल्या हिशोबाने 2 रुपये मिळून राहिले आहेत, चांगला व्यक्ती आला जो पटप्रेमी आहे त्याच्यावर आपण विचार करू शकतो. पण आता कसं काही मूड नाही आहे की बैल विकल्याच पाहिजे म्हणून. आता जसं आपले जे शर्यत येतात भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या त्यांच्याबद्दल काही माहिती द्या. त्याच्यामध्ये स्पष्टीकरण करून सर देऊ का? मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पटामध्ये आता जसं महाराष्ट्रामध्ये जो पट होतात त्याच्यामध्ये जेवढ्या जोड्या दौडतात, फायनल मध्ये जेवढ्या जोड्या लागतात, सेकंडच्या नंतर आपल्याला 2 फाळ बनतात त्यांच्या. तर आपल्या इकडे जेवढ्याचे उदाहरणार्थ 100 जोड्या फाळ बनले तर 100 जोड्याला बक्षीस मिळतो आणि आपला पुरेपूर फायनल होतो. मध्य प्रदेशचा वेगळा आहे थोडासा. तिथे एकाच दिवसामध्ये फायनल आणि एकाच दिवसामध्ये सेकंडवाला काम आहे. तर तिथे 5-10 जोडे दौडतात फायनल मध्ये आणि
15 ते 20-25 पर्यंत इनाम राहतो. हा. बस एवढा फरक आहे त्यांचा. प्रॉफिट आपल्या भागामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगला पडतो. कारण की खालतीपासून तर वरतीवाल्याचा सन्मान होतो. मध्य प्रदेशमध्ये तो थोडासा वेगळा आहे. नवीन मुलांना काय सांगाल आपल्या शर्यतीमध्ये यांनी छंद केला पाहिजे किंवा नाही? कारण आपल्या भागामध्ये शर्यत फार म्हणजे 3-4 महिने असते आणि छंद नंतर म्हणजे बंद कसं आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे असते. हा. तर आपल्याला बैलजोडी ठेवण्याच पडते. हा. गाई म्हशी राहतातच आपल्या ते. हा. तिथे एखाद चांगला वासरू निघाला आपल्या घरी हा. तर त्याला प्रेरणा देवासाठी केल्या पाहिजे छंद. काही खराब तयार नाही आहे. करणं. आपला एक पुराण्या लोकांना जपून ठेवला आहे ना, आताच्या नाही आहे ना. हा. पटक्षेत्र आताच्या नाही आहे, पुष्कळ पुराण आहे. हा. पटक्षेत्र चालू राहिल्या पाहिजे. त्याच्यातून आपल्याला कसं आहे, शेतीची कामं झाले त्यानंतर जो आपल्या जो थोडासा टाइम राहतो शेतकऱ्याकडे त्या टायमिंगमध्ये पट होऊन जातात. आणखी नवीन खरेदी वगैरे पाहायला मिळेल का तुमच्याकडे? नाही, आता सध्यामध्ये नाही. हा. आपल्या जसं एखाद बैल निघाला हा. त्याच्यामध्ये बादमध्ये विचार करू शकतो. तर दातात वगैरे काय आहेत बैल? हा आपला जो अर्जुन आहे हा. तो आता 4चा 6 झालेला आहे. 6 जण. आणि हा 2 आहे चिंगम. हा. आणि राम आहे 4 दात. आता हे कोणत्या धुराला धावत असतात बैल? हे आमचे जो 4ही बैल आहेत हा. त्यातला जो शेरा आहे हा. तो एका धुरीचा आहे. हा. आणि राम आहे हा 2च धुरी आहे. अर्जुन बी 2ही धुरी आहे. हा. आणि सिंगम बी 2ही धुरी. आणखी आपल्या मनातून काही सांगाल प्रेक्षक वर्गात इच्छा? आता बैलाच्या बाऱ्यामध्ये सांगायचं म्हणजे मला बी असा वाटत नव्हता की आपण 1 नंबर खेळू शकतो एकाच वर्षामध्ये. एकाच वर्षामध्ये. तर ते जिद्द राहते माणसामध्ये आणि मेहनत. आणि जसे बैल खरेदी करून सारे आणला, किती बी रुपयाचा महंगा बैल असेल पण त्याच्यात तुमचा मेंटेनन्स नाही आहे तर तुम्ही बैल धावू नाही शकत. सगळ्यात पहिले तर मेहनत आहे त्याच्या मागे, मेंटेनन्स बैलाच्या. आता मी तर 40 नंबर पासून तर 1 नंबर पर्यंत केलो याच बैलांनी. हा, सुरुवात नाही. राम तर जसा आला तसा 1 नंबर, शेरा जसा आला तसा 1 नंबर. कारण की ते त्याचे बनलेले बैल होते. पण जसा सिंगम आहे हा तिथे 2 दातामध्ये त्यानं पट खेळलं होतं. सध्या तो 2 नंबर मध्ये होता तिथे. त्यानंतर आपण खरेदी केलं तो परिपक्व नव्हता. जसा हा जसा अर्जुन होता हा 1 दातामध्ये होता तिथे पटामध्ये, 1-2 नंबर मध्ये होता पण तिथे पकलेला नव्हता. या दोन्ही बैलाला आपण पकवून झाला. तसेच तर देखल्या जाईल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी बी पंजाबचे बैल घेऊन येते त्याला पकवणं पडते. त्याचा वेगळा आहे ना, ह्याचा वेगळा आहे. किती 1000 फुटाची तिथे 700 ते 1000 फीट. आपल्या इकडे 1400, 1500, 1800 फीट एवढा धावना पडते. आपल्या 4ही बैलाले दाण्याच्या काही पर्वा नाही. आपण 700 फीट मध्ये बी दौडू शकतो, 1100 मध्ये बी दौडू शकतो आणि 1400-1500 मध्ये दौडू शकतो. आता सध्या तुमचे बैल वगैरे तर बंदच असतील ना? हाजी, बैल वगैरे सध्या बंद असतील 11व्या महिन्यापर्यंत. हा, आता शेतीच्या कामामध्ये टाकून ना आपण त्यांना शेती करायची. मग नंतर जसे सीझन लागतात, नंतर सीजन लागली आणखी सुरुवात करायचं. आता मेंटेनन्स वगैरे कसं असतं तुमच्या बैलांवर? मेंटेनन्स जो आपला डेली युजेस मध्ये चालू होतो त्या 50% करून दिलो ना आता. सीझन कारण ज्यादा आपण त्याला अगोदर जेवढा देत होतो तेवढा देऊन तर ते फॅट पण नाही होऊन जाईल त्यानं. आणि वर्किंग नाही ना त्यांची. मारांना वगैरे सुद्धा धावणार आता? नाही, तो मारत नाही. नवीन माणूस राहिला, नवीन माणसाला पाहिलं तेव्हा तो धावून जाते थोडासा. आता सध्या तुम्ही जाल तो काहीच नाही करू शकत. धन्यवाद दादा. साकोलीच्या पटामध्ये आपण त्या रामाला पकडलो होतो आवाज मारून सरी. त्या नवीन माणूस राम बी असंच करतो ना. हे जो पंजाबचे बैल आहेत ते एक खासियत आहे, असं चुटकी वाजवल्यावर धावून पडल्या पाहिजे. त्या बैलामध्ये हुशारी समजमध्ये येते की हुशार केवढा आहे का, तू धावू शकते का नाही, हे एक निशाणी आहे पंजाबवाल्याची. शेरा आहे, शेरा बी चुटकीवर दौडतो नवीन माणसावर, ते एक निशाणी होती त्यांची. हा, सिर्फ एक अर्जुन असा बैल आहे की तो साधा सिंपल आहे. तो बी साधा नाही आहे. आपल्यावर याला तर तो बी टाईटच आहे, तो साधा आहे. धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्या. आणखी काही सांगा? आणखी का सांगायचं झालं ना. आता नवीन सुरुवात करून पुढच्या सीझन साठी ऑल द बेस्ट. पुढच्या सीझन साठी चला, धन्यवाद सर.